नाही, सर्वे कुणी केला ह्याच्यावर ते खरं म्हटलं तर मॅटर असते. भाजपच्या लोकांनी केला का मीडियाने केला का इंडिपेंडंटली कोणीतरी वेगळ्या एजन्सीने केला मला माहिती नाही. आणि कुणाचा सर्वे कोणी वापरायचा हा सुद्धा उमेदवारी ठरवताना ठरवलं पाहिजे. खरं म्हटलं तर शिवसेनेच्या वतीनं ज्यावेळी आमच्या चर्चा झाल्या त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या बाबतीत व्यक्तिगत मुश्रीफ साहेब होते, मुन्ना साहेब होते, ते 4 प्रकारचे सर्वे आम्ही केलेले आहेत आणि सगळे सर्वे पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं होतं, म्हणजे अगदी त्यांच्या पोलीस खात्यातसुद्धा. त्यामुळे सर्वेच्या बाबतीत माझ्या बाबतीत काय तसं चुकीचं घडलं आहे असं मला वाटत नाही. आता माध्यमातून चर्चा जो होतात ते नेमकं कोण देतं आहे, मी मध्ये म्हटलं होतं तुम्हाला, त्याचा शोध मी नंतर घेईन, आज काय त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण कुणीतरी मास्टर माइंड, कुणीतरी कुचक्या बिंदूचा माणूस यामध्ये कार्यरत आहे, एवढं बाकी 100% आहे. पण खास तुम्ही कुचक्या मेंदूचा व्यक्ती कोणतरी आहे उघडपणे सांगितलं, मात्र काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. शिंदे सेनेचेच खासदार उघडपणे ती नाराजी व्यक्त केली, त्यांनी थेट भाजपच्या लोकांवर हे आरोप केले. नाही, मी भाजप कशासाठी म्हणू, कारण भारतीय जनता पक्ष हा युतीतला एक महत्त्वाचा घटक आहे. ती जागा मागायला ते उघड सत्य आहे. जागा मागत असताना साहजिक त्यांनी म्हटलं, अनेक वेळा सांगितली की कोल्हापूरमध्ये 2 जागा आहेत, आम्हाला एका ठिकाणी पाहिजे. का आता आमची संघटना वाढलेली आहे, आम्ही दोन्हीपैकी एक जागा यांची त्यांची मागणीच आहे. त्यामुळे त्यांनी कुरघोडी करायचा प्रश्न आहे. भाजपचे नेते, शिवसेनेचे नेते बसूनच उमेदवार ठरवणार आहेत. त्यांना असल्या भानगडी करायची काय त्यांना गरज आहे असं मला वाटत नाही. पण हेच विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप आहे. ठाकरेंना आम्ही सोडून याचसाठी आलो होतो की आम्हाला विश्वासात घेतलं जात होतं आणि आता पुन्हा तेच होते. नाही, ज्यावेळी माध्यमातून चर्चा झाली त्यावेळी मी ज्यावेळी 8-10 दिवसापूर्वी मुंबईला गेलो त्यावेळी आम्ही सांगितलं, साहेब हे टी व्हीला येते. ते म्हणजे टी व्हीला येते ते खरं धरणार की मी सांगतो खरं धरणार. तर त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या 13 खासदारांना आम्ही उमेदवारी देणार आहोत, कुणाचंही तिथं मागं नाव पडणार अशा पद्धतीचं काम होणार नाही. आणि माझ्या व्यक्तिगत बाबतीत बोलायचं झालं तर मला वारंवार सांगितले गेले. आता ते जाहीर व्हायची तारीख थोडी पुढे जायला ही गोष्ट खरी आहे, पण मला वाटते आज हे व्हायला पाहिजे. आता मी आज म्हणतो आहे म्हणजे मी इच्छुक उमेदवार विद्यमान खासदार आहे, मी काही पक्षश्रेष्ठी नाही. आणि म्हणून मला वाटतं की आज ती जाहीर करून हा विषय संपवतील. तुम्हाला एका बाजूला आश्वस्त केलं गेलेलं आहे की उमेदवारी तुम्हालाच मिळणार किंवा शिंदे सेनेच्या बऱ्याच खासदारांना असं आश्वस्त केलं गेलं आहे, मात्र दुसरीकडे भाजपच्या त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशा कोणत्याही सूचना अजूनही दिल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे हा सगळा संभ्रम वाढतो. नाही, तुम्ही फक्त भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीबाबतच बोलावला आहे. आजसुद्धा महाविकास आघाडीची साताऱ्याची जागा, सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली, तिथंसुद्धाही वाद आहेत, तिथंसुद्धा हे सगळं चालूच आहे. अजून वंचित आघाडी कालपर्यंत महायुतीवर होती, महाविकास आघाडीवर होती, काल त्यांनी त्याच्यापासून फारकत घेतलेली आहे. त्यामुळं हे 2-3 दिवस असंच चालत राहील. आणि ज्यावेळी मला वाटते अंतिम दिवस कधीतरी येणार आहे, कारण निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे, तिथल्या उमेदवारी घोषित झालेल्या आहेत. जसं जसं काळ पुढं जाईल तशा पद्धतीनं उमेदवारी घोषित होतील. आणि मला वाटते आज जाहीर व्हायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही. चेतन नरके सुद्धा आज आपली उमेदवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून जाहीर करतायत पत्रकार परिषद घेऊन. तर काय वाटतं, तिरंगी लढत होईल, काय चित्र असेल असं वाटतं? नाही, उमेदवारी जाहीर करून चेतन नरकेने उमेदवारी जाहीर करून 1 वर्ष झालं. ते थायलंडचा असलेला आपला अभ्यास या सगळ्या मतदारसंघामध्ये मांडणार आहेत, त्यांनी कोल्हापूरचा विकास करणार आहेत. आता त्यांचे प्रत्यक्षामध्ये मत काय मी कधी ऐकलेलं नाही, लांबून ऐकलेलं मी आपल्याला बोलतो आहे. आणि मग उमेदवार घोषित करून उमेदवारी नुसती चालत नाही, तर उमेदवारीचा त्यासाठी फॉर्म भरायला लागतो आहे. मला वाटतं उमेदवारीचा फॉर्म भरल्यानंतर मी खऱ्या अर्थाने त्यांना उमेदवार मानेन. हां, कोल्हापूरमधूनच लढायचं होय. आता काल मी ऐकलं होतं परत तिकडचं वंचितचा सुद्धा वंचितनं पाठिंबा जरी दिला हां. तो एक फॅक्टर राहणार. नाही, वंचितचा पाठिंबा शिवकुमारांनी दिला असला पण कोण ना कोण उभारणार. चेतन नरके उभारतात. अजून मी बाजीराव खाडेंचं पण नाव ऐकलं माझी काही भेट नाही त्यांची. मतविभागणीचा फटका कोणाला असं वाटतं? नाही, आता चेतन नरके कोणाची मतं घेणार आहेत मला माहिती नाही, कारण ते आत्ताच तर महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागत होते, शिवसेनेकडे उमेदवारी मागत होते. त्यामुळे त्यांना बसेल आज मी बोलणं बरोबर नाही, कारण चेतन नरके अजून उभारतील का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण चेतन नरकेने बरेच दिवस इथं उमेदवार उभारणार म्हणून बरेच मतदारसंघामध्ये दौरा केला. काल अचानक कळलं की ते हातकर्णी मतदारसंघातून उभारणार आहेत. त्यांचं एकदा ठरवू द्या, मग आपल्याला त्यावर बोलता येईल. नाही, हातकर्णी संदर्भ अजून ते कन्फ्युजन आहे. मग अजून कन्फ्युजन आहे.
पण मी उमेदवारी फॉर्म भरल्यावर त्यांच्याबद्दल बोलीन. हा घेतली. मुश्रीफ साहेबांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं, ज्या दिवशी मी भेट घेतली त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्र्यांचा महोदयांचा फोन मला आला होता आणि त्यांनी सांगितलं उमेदवारीची घोषणा उद्या झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण कोल्हापूरच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा नगरसेवकांचा मेळावा घेऊया. त्यासाठी जिथं मिटिंग घ्यायची ती जागाही आम्ही फायनल केली, त्यांना कळवलं आणि त्यानंतर ते मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणीची मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की 28 तारखेला राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अंतिम नावं फायनल घोषणा होणार आहे. आणि म्हणून मुश्रीफ साहेबांनी मला फोन केला की 28 तारखेपर्यंत तिथं मुंबईतच थांबण्याचा आदेश अजित पवार साहेबांनी त्यांना दिलेला आहे. त्यामुळे 26-27 तारखेला जी मिटिंग आहे ती 29 तारखेला घेऊया असं सांगितलं. ती मिटिंग पुन्हा 29 तारखेला आहे आणि मला वाटतं आज उद्या घोषणा झाल्यानंतर त्या मिटिंगला काही अडचण नाही. त्याच पद्धतीनं मुन्ना माडिक साहेबांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं ज्या दिवशी घोषित उमेदवारी होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि ग्रामीण कार्यकर्त्यांनासुद्धा मी बोलवीन. त्या पद्धतीची आमची यंत्रणा आहे. भारतीय जनता पक्षाच्या तारबाई पार्कातल्या नागळा पार्कातल्या ऑफिसमध्ये ही मिटिंग घ्यायची आहे. त्या पद्धतीची त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. आता उमेदवारीची घोषणा व्हायची बाकी आहे, त्यामुळे सगळं थांबलेलं आहे. भाजपनं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, धनंजय महाडिक यांचं नाव आहे. महाराष्ट्रात विविध मतदारसंघात ते फिरणार आहे. शिंदेच्या वतीनं कोण स्टार प्रचारक आपल्या नाही, आता आज यादी बघितली त्यामध्ये अनेक लोक आहेत. त्यामध्ये विशेषतः एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिवसेनेकडं संघटनेमध्ये काम करणारे अनेक मंडळी आहेत आणि विशेषतः या आमच्या विभागातले पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांनी सुद्धा मला सांगितलं की आपल्याला हे मेळावे हे लवकर चालू करायचे आहेत, कारण त्यांनासुद्धा स्टार प्रचारक राष्ट्रवादीचे म्हणून राज्यभर फिरायचं आहे. आता ते स्टार प्रचारक आहेत आणि ते माझ्या या प्रचार आघाडीचे ते प्रमुख असणार आहेत. त्यामुळं सगळे स्टारच माझ्याकडे येणार आहेत सगळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.